अजून एक मला लय त्रास देते. कोण आहे? सासू आहे. सासू पण सासू माय बघ. म्हातारीचा एकच दणका असतो. माझ्या जमान्यात नव्हतं माय असं. एवढा एक दोन बंद करा माय मावल्या. तुमचा जमाना गेला का? आता घ्यायचं सांभाळून. लय विचार करायचा. घ्यायचं नाही. एवढं काय असते. सुना लय खुश होऊ नका. तुम्ही लय गुणाचे नाही ते. तुमचं बी तसलंच आहे. काय करता. माझी विनंती, घरात शांती ठेवत जा. माय तुमच्या हातात आहे. अरे काय घरात शांती ठेवत जा. काय सासू सुना होत्या. राजाई गुणाई दोघी सासू सुना. काय सासू सुना महाराज. तिथं नामदेव राय नवरदेव, गुणाई महाराज वर माय, राजाई नवरी, दामुशेठ वर बाप आणि लग्न लावायला ब्राह्मण पांडुरंग. काय संसार असेल महाराज त्या नामदेवरायाचा. काय संसार असेल महाराज. लग्न लावायला जर जगाचा मालक सामर्थ्याने उभा असेल तर लग्न काय असेल, तो संसार काय असेल. आमचं लग्न आठवून टेन्शन येतं दादा. करू नका असं नाही पोरा हो, पण करायच्या आधी एकदा पप्पाला विचार करू का म्हणून. लय प्रॉब्लेम आहे दादा आत्ताच्या काळात. पण आमची माणसं अशी आहेत महाराज. एक म्हणला ताई तुमचा लईच प्रॉब्लेम आहे. श्रीकृष्णाला 16,108 बायका होत्या. आम्ही 2-4 केल्या म्हणून काय बिघडते. त्याची बायको म्हणली द्रौपदीला 5 नवरे होते. त्याचं कसं करू सांगा. समजून घ्या. देवाची बरोबरी करू जाऊ नका माय. देवाचं ना आपलं अवघड असतं. या विषयाकडे ताकद लक्षात घ्या. मग लग्न तशी राजाई गुणाईसारखी. काय श्रीमंत महाराज. काय ते राजाई श्रीमंत. 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग राजाई मातेला माहेरी झोपाय होता. किती? 2.25 क्विंटल सोन्याचा पलंग. तरी नवऱ्याच्या घरी जी शिवाय काही बोलत नव्हती. नवरा बी तसाच होता. कधी काही कमी पडू दिलं. काय भांडणं तडणंच नाही हो. जगाचा मालक त्यांच्या घरी नांदायचा. काय संताचे संसार होते. आणि काही म्हणा आपलं अवघड आहे. मग ही जी सासू आहे. कोण आहे सासू? आशा नाव आहे तिचं. काय नाव आहे तिचं? आशा. आता ही आशा नाही. आशा मागणी, प्रत्येक गोष्टीची अपेक्षा, इच्छा, आशा. ही आशा जी सासू आहे ना ती फार त्रास देते. मग आमच्याकडं गेले आशापाश. आशा सोडली तर परमार्थ आहे. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. याच्यावर आमचा परमार्थ चालत बिलकुल नाही. निरपेक्षित प्रेम पाहिजे. भगवंतावर इतकं प्रेम पाहिजे, इतकं प्रेम पाहिजे. कुठलीच आशा नकोय. फक्त आशा असावी त्या भगवंत प्राप्तीची. किती प्रेम असावं देवावर महाराज. अगदी अगदी अविस्मरणीय प्रेम असावं महाराज. 70-75 वर्षाची म्हातारी दारात कृष्णाची रांगोळ काढायची. उद्धवानं प्रेमाची प्रचिती करायला गोकुळामध्ये उद्धवाला पाठवलं होतं भगवंतानं. उद्धवाने बघितलं काय सुंदर रांगोळी काढली. उद्धव म्हणला आई काय गोड देव काढलास ग. तेव्हा इतकं गोड जगात काही नाही माय बाप. शंकराचार्य वर्णन करतात बघा. मथुरम मथुरम वतनम मथुरम नयनम मथुरम हसितम मथुरम हृदयम मथुरम गमनम मथुरम मधुराधिपति रखिलम मथुरम 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 वतनम मथुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. एक गवळण वर्णन करते मानस देवाचं. काली काली अलका काली काली अलको के फंदे क्यों न हमें जिंदा रहने दे बुरी पाले. हमें जिंदा रहने दे बुरी पाले. हमें जिंदा रहने दे बुरी पाले. वाक्य ऐका आणि भगवंताचं स्वरूप डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न करा. कारण देव दिसल्याशिवाय नाम घेण्यात मजा ती गवळण सांगते. देवा आप इस तरह होश उड़ाया न कीजिए. यूं बन सवर के सामने आया
मुरली वाली. गोड असेल ना देव महाराज, सुंदर असेल ते भगवंताचं स्वरूप. नाम तुम्हारा तारे निहारा, नाम तुम्हारा तारे निहारा, कब तेरा दर्शन होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. जिसकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. इतका गोड देव, इतकं सुंदर देव त्या म्हातारीने काढलं. तुम्ही जागेवर आली का? रांगोळ काढली ना? कुणी काढली? शेजारणीनं. रांगोळ कुणी काढली? गोकुळातल्या गवळणीनं. कोण बघायला आलंय? उद्धव. उद्धव म्हटलं आई काय गोड देव काढलाय. म्हातारी म्हणली मग माझ्या नवऱ्यापेक्षा जास्त जीव आहे माझा त्याच्यावर. त्यो मला तरी काय वाटायचं नाही, ह्यो गेल्यापासून डोळ्याला डोळा नाही, एवढं प्रेम. म्हणे मग देवाची रांगोळ चुकली कशी? म्हातारी म्हणली डोळ्या झाकून काढला तरी देव जसाच्या तसा आला पाहिजे, चुकणार नाही. चुकलं का माय? काय चुकलं रे? एवढा सुंदर कृष्ण काढलाच, कृष्णाला पायच नाही काढले. उद्धव म्हणले एवढा सुंदर देव, देवाला पाय नाही. म्हातारी म्हणली म्हणूनच देवानं तुला गोकुळात पाठवलंय, तुला फक्त दाग कर. अजून काय पाहिजे? भक्ती प्रेमाविन ज्ञान नको. अरे पाय न काढायचं कारण तरी विचार, का नाही ग काढले माय? अरे उद्धवा त्याला पाय होते म्हणून तर मला सोडून मथुरेला गेला. तिथं त्याचं पाय धरणं माझ्या हातात नव्हतं रे. पण उद्धवा रांगोळ मी माझ्या हातानं काढली. यात जर मी देवाला पाय काढले आणि इथून जर देव निघून गेला तर कुणाकडे बघून जगू रे उद्धवा. म्हणून रांगोळीत पायच नाही काढले उद्धवा. खरं सांगा माय, रांगोळीतला देव जाईल का? पण इथे लॉजिक नाही, ओनली मॅजिक चालतं. तर्क वितर्क नाही, शुद्ध भाव. मग यावेश मनो एमामनित युक्ता उपासते. फायदा नाहीये. श्रद्धया परियोपेता असते मी युक्त तमामता. आयुष्यभर उपासना केली पण मनात भाव नाही, तो माझ्या जवळही नाही. अहो काही उपासनेची गरज नाही. श्रद्धेनं माझं नाव घेतलं, तो मला योग्यातला योगी वाटतो भगवान. आशा नाही, कसलीच नाही, काही योगात मजा नाही. आमचं काय झालं, नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गंधन बापाच्या कमरेत लाथा आणि देव भेटला नाही. अरे तू बाप ठोकला का ग माय? नवरात्राचे उपास दुसऱ्या दिवशी बोकड आणि देवी कोपती म्हण. हाणलं पाहिजे का ह्या सांगणाऱ्याला आणि करणाऱ्याला? कोण म्हणलं देव कोपतो? देव कधीच कोपत आणि कोपतो तो देव नाही. आणि काही बघा, मध रागाने खाल्ला, मध रागाने खाल्ला, गोड लागत नाही का? तुम्ही आहेत का गेलात? बोलत जा ना. मध रागाने खाल्ला, गोड लागत नाही का? हा, तुम्ही एनर्जी दाखवा, मग मी एनर्जी दाखवते. मी बेंबीच्या देठापासून वरडायचं, तुम्ही नुसतं अवसान गेल्यावर बघायचं. असं नका ना दादा, आहे की नाही? म्हणा आनंद ठेवा ना, बोलत जा. मध रागाने खाल्ला, गोड लागतो? हा लागतंय, बरोबर आहे. तुम्ही हुशार आहे रे पोरांनो. ताट बसा रे, माझ्याकडे बघा, पटपट उत्तर द्या. मी काय सांगतेय? मी काय सांगतेय? हा, काय चालू आहे? मोठ्याने बोला, काय ऐकताय? नशीब कीर्तन तरी म्हणलं तरी नशीब आहे बाबा. कारण आजकालच्या माणसांना कीर्तन माहित नाही. काय काय माणसं खुशाल फोन करून म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय रे मी? तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? आमच्या गावात सप्ताह होता, तुम्हाला घुसवायचं होते. घुशी महाराज लोकांना घुशी होतय, त्याच्यापेक्षा भांगार ते तुमचं तुम्हीच आणताव का आम्ही आणावं लागतंय? उगत दे तुझं सोयाबीन खुरपी दे, मुकादम मी. त्याच्यापेक्षा भांगार. तुमची सुपारी किती?
त्याला उकळत घालून मुसळातनं काढलं पाहिजे. अरे किती देशील दाद्या? माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे, विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचा अंगी आईचे बळ. माझ्या बापाची 65 लाखाची सावकारकी, माझ्या बापाची नाही तुकोबरायची. म्हणजे माझा बाप तुकोबर आहे ना. परमार्थाची माय कोण? माऊली. आणि बाप कोण? तुकोबर. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबराय म्हणायचं काय सामर्थ्य आहे? काय सामर्थ्य माझ्या, काय सामर्थ्य त्या ज्ञानेश्वरीमध्ये. कितीतरी घ्या रे हातात पोरांनो. बरं का तरुण मंडळी, आयुष्यातून माझं एवढंच कीर्तनातून घ्या, ज्ञानेश्वरी वाचा. रोज एक तरी ओवी वाचा, एक तरी ओवी आणि वाचा. ज्ञानेश्वरी डोळा पहावी पंढरी, ज्ञान होय अज्ञानासी आईसा वरया. काय आमच्याकडे अरे 22-23 वर्षाची पोरगी मी पोरींनो, काही एका पायावर भरवून तपश्चर्या केली असेल वय वनात जाऊन? नाहीच की. लय उपास तापास. तब्येतीकडे जाऊ नका माझ्या. खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला. खाते मी माय बाप, हा ना. आता आमच्या वहिनीला माहिती आहे, खाते मी पण लागत नाही माझं. 3 टाइम खाते पण पोटे लागत नाही. आता काय करता? विषयाकडे या, बोलत जा. माय काय केलं ग? मुखात त्याचं नाम आहे, दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे, गात्याचं 2-4 अभंग मुखात आहेत. भगवंताचं नामचिंतन अविस्मरणीय आहे, अविरत आहे. अगं फक्त भगवंताच्या त्या स्वरूपाला आमच्या हृदयामध्ये जागा दिली. त्या भगवंताने अख्ख्या जगाच्या हृदयात आमच्याविषयी जागा निर्माण केली. अजून काय पाहिजे मला सांगा? अरे भगवंताच्या नावानं प्रसिद्धी दिली, संपत्ती दिली, सत्ता दिली, वैभव दिलं, स्थैर्य दिलं, धैर्य दिलं. हे सगळं भोगता येईल एवढं समाधान दिलं. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं? तुकोबाराय म्हणले, गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्यात देखत करू, एवढी ताकद विठ्ठलाच्या नामात आहे. अजून काय पाहिजे? कशाला आशा लागते मला सांगा ना. तर भगवंत सगळंच देतोय. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाहीये. सुशीला मात्र ऋण सांगती, स्वामी द्वारकेचा राजा आहे तुमचा मित्र, मागांना देणार नाही काय? सुदामा सांगतात, काय मागायची गरज आहे? माझा विश्वास आहे तो मरू देणार नाही. मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे की मला माहित आहे की त्याला माहित आहे. तेव्हा माहित आहे नाही सोपं न सांगता तो मग कळू येते. जगाच्या मालकाला मुंगीच्या पायातल्या पैंजणातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. ते म्हणतात देवाला एवढंच. देवाला मी रस्त्यानं चालले होते, एक माणूस असं गाणं म्हणत होता, भिक्षा मागत गाणं म्हणत होता. त्याचं एक वाक्य लय मला पटलं. तो म्हणला, पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतय रे. अरे काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारे कळतय रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सारे कळतय रे. किती लोकांचा बांध उकरेला, किती मतदानाला पैसे हाणलं, सगळं देवाला कळतं. कुणाच्या कोंबड्या खाल्ल्या, कुणाच्या बाटल्या चोरल्या, सगळं देवाला कळतं. लय विचार करायचा. जैसे ज्याचे कर्म तैसे अदष्टमनाने संततानी कर्मानुबंधिनी. हे सत्य आहे. माणूस कर्माने बांधलेला आहे, जे केलं ते भोगावं. भोग कुणाला सुटले? जिचा नवरा राम आहे तिला अग्निपरीक्षा, जिचा भाऊ श्रीकृष्ण आहे तिच्या वस्त्रहरणाचा प्रयत्न, ज्याचा बाप अर्जुन आहे, मामा श्रीकृष्ण आहे तो चक्रव्यूहात मेला, ज्याचा पोरगा राम आहे तो दशरथपुत्र वियोगाने गेला. कर्मे दशरथ वियोगे. हे सत्यच आहे रे. इथं काही बदल. तेषामहम समुद्रता मृत्यू संसार सागरात भवामी नच्छिरात पार्थमय्या वेशित चेतसा. या भवसागरात तुला मीही तारू शकत. तारत असेल तर ते माझं नाम आहे बघ. हे सत्य काय लक्षात ठेव या विषयाकडे. मग काय माय बाप. तर भगवंताचं नाम तारत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. पण या कलियुगात जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शहाणी आहेत. खरे खोटे. जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित आहे, जी कीर्तनात नाचती ती नालायक आहे. काय नजर आहे पण तुमची. तुमची डोळी नवरदेवासमोरून असते. इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास, आणि इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं आहे, ज्याला मटण चावणार त्यानं माळ घातली त्यो महाराज. अरे त्याला चावणं म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या. मी सुरुवातीपासून तेच सांगते, हे दंभ आहे. अरे मूळचा जरा विचार करताय की नाही माय बाप. या विषयाकडे या. म्हणून सांगते घरात परमार्थ असला पाहिजे. तरुण मुलं मुली काही नका घेऊ कीर्तनातनं. ज्ञानेश्वरी वाचा. ज्ञानेश्वरी नाही कळली तरी वाचा. कळावी एवढी पात्रता नाहीच आहे आपली. नाही कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. मायबाप तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. माझ्या ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबरांना तुम्ही कळू द्या.
एक बोट फिरवा, आयुष्यभर माऊली तुमचं बोट धरतील, माझा विश्वास आहे, माझा अनुभव आहे. ज्यांनी माझ्या माऊलींच्या संजीवन समाधीवर मस्तक ठेवलं, माझ्या ज्ञानोबारांनी त्यांच्या माथ्यावर यशाच्या रेषा रेखाटल्याशिवाय सोडलं नाही. किती खटनट यावे शुद्ध. एक गोष्ट मात्र खरी आहे, परमार्थात ज्ञान थोडं